नमस्कार शेतकरी बांधवांनो. वादळी पावसासंबंधी त्याचप्रमाणे गारपिटीसंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, दिनांक 26 जानेवारी रोजी एक मजबूत पश्चिमी विक्षोभ येणार आहे. त्याचप्रमाणे दिनांक 27 जानेवारी आणि 28 जानेवारी रोजीसुद्धा या मजबूत पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारत, त्याचप्रमाणे दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. तर हे वादळी पाऊस कोणत्या भागामध्ये असेल आणि उत्तर भारतात कोणकोणत्या भागामध्ये हा नुकसानकारक ठरणार आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये या पावसाची तीव्रता जास्त असणार आहे आणि कोणत्या भागामध्ये पाऊस नसणार आहे, या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 27 जानेवारी रोजी बंगालच्या समुद्रामध्ये एक कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याची चक्रीवादळामध्ये रूपांतरसुद्धा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे, वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि या कमी दाब क्षेत्रासोबतच एक पश्चिमी विक्षोभसुद्धा, एक मजबूत पश्चिमी विक्षोभसुद्धा येत आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळेच आणि या कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील काही भागामध्ये 2 ते 3 विभागामध्ये हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे नक्कीच खरीपातील तूर पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये हा पाऊस असणार आहे याची माहिती आता आपण पाहूया. मित्रांनो, महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, तासगाव, त्याचप्रमाणे मिरज, निपाणी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. गारपीट आणि या वादळी पावसाची संपूर्ण माहिती करता, या व्हिडिओची संपूर्ण माहिती करता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता. त्याचप्रमाणे हवामानाचे विविध अंदाज आपणापर्यंत पोचण्याकरता, हवामानाचे खरे अंदाज आपणापर्यंत पोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूबच्या खात्यांनो.